इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात. तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिले तर कसं होणार. मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुमच्या माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई. आणि आय एम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते. आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत. त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत. म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते. तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे. आणि असं जर होत राहिलं आता 1000 कार्यक्रमांवर 1000 माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो. ते सुद्धा धजावणार नाहीत. पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही. आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात. आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो. तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वापरता. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात पुरुषांची नावं का येत नाहीत यासाठी एक टूल बनवलं जातंय महिला कलाकारांना. ह्याबद्दल मला खेद वाटतो. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावेत. सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी. आणि या निमित्तानं मी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती करेन. मी पुन्हा तेच बोलते. अनेक युट्यूब चॅनल्स माझी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली. एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर 3 रोज नव्याने उभे राहत होते. तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही. टीआरपी साठी तुमचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का अशी मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे. आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. मी माझं पूर्ण करते भाऊ. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत. सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होत आहेत. मॉर्फ करणं व्हिडिओ फोटो कॉल रेकॉर्डिंग्स फेक जनरेट करणं फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे. डाव्या हाताचा मळ आहे. आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे